आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश। पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्लाबोल। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश। नीटची परीक्षा वर्षभरात फक्त एकदाच का? काही कारणास्तव मुलं वर्षभर अभ्यास करूनही परीक्षा देऊ शकत नाहीत। विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळायला हवी। खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी। MHT CET पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची। सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार। CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। खासदार कंगना रनौतकडून जेन झी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख। नशा, दारू आणि अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य। अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत। CJP आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली। कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्याने घेत नाहीत। CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका। तर कंगनानं बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं। CJP आंदोलनातील दिया अहिरचं प्रत्युत्तर। पवारांची राष्ट्रवादी NDAच्या वाटेवर असल्याची चर्चा। शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा। शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा नको। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद। विदर्भात पुढील 78 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट तर नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी।